नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। इंडियन आर्मीमध्ये जवळपास 1 लाख जागांसाठी खूप मोठी भरती निघालेली आहे। आता ही जी काही भरती आहे या भरतीसाठी वेगवेगळ्या पोस्ट असणार आहे। आता आपण या अगोदर अग्निवीर भरतीबद्दल माहिती बघितली होती। अग्निवीर भरतीमध्ये 4-5 पोस्ट होत्या, पण त्या ज्या काही 4 पोस्ट होत्या त्या 4-5 पोस्ट पेक्षा ही पोस्ट खूप जास्त महत्त्वाची असणार आहे। आणि इंडियन आर्मीमध्ये ही जी काही पोस्ट असते ती परमनंट असते। म्हणजे जसं की अग्निवीर भरती ही 4 वर्षासाठी असते, पण ही जी काही इंडियन आर्मीमध्ये भरती निघालेली आहे त्यामधली ही जी काही पोस्ट असते ती परमनंट असते। कामाचा जो काही ताण असतो तो सुद्धा कमी असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पोस्टसाठी जो काही पगार असतो तो इंडियन आर्मीच्या ज्या काही वेगवेगळे पद आहे, वेगवेगळे पोस्ट आहेत त्यापेक्षा त्या तुलनेमध्ये खूप जास्त असतो। म्हणजे जवळपास 65,000 पर्यंत पगार त्यांना असतो। आता ही जी काही पोस्ट आहे त्या पोस्टचं नाव आहे बघा नर्सिंग असिस्टंट, नर्सिंग सहाय्यक सुद्धा आपण त्याला म्हणत असतो। ठीक आहे, आता ही जी काही पोस्ट आहे या पोस्ट बद्दलच आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहे की या पोस्टसाठी पात्रता काय लागत असते, शारीरिक पात्रता काय लागत असते, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय लागत असते, निवड प्रक्रिया काय असते, परीक्षेला कोणकोणते विषय असतात, किती मार्कासाठी असतात, हे सगळं जे की माहिती आहे ती या पोस्ट बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ह्या भरतीसाठी जी काही तुम्हाला 2 ते 3 महिने परीक्षेसाठी मिळणार आहे त्या परीक्षेचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे इथून पुढे त्याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे। मग ज्या तुमच्या कोणत्या मित्राला परमनंट फौजी व्हायचं असेल त्या विद्यार्थ्याला नक्की हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। ठीक आहे, आता बघा तुम्हाला या भरतीची तयारी करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती ही बॅच उपलब्ध आहे। बघा ही जी काही बॅच आहे ती अग्निवीर भरतीसाठी सुद्धा असणार आहे आणि नर्सिंग असिस्टंट सुद्धा असणार आहे। कारण अग्निवीर भरतीमध्ये जे काही विषय असतात ते इकडं तुमच्या नर्सिंग असिस्टंटला सुद्धा असतात। जसं की आपलं जे काही नर्सिंग असिस्टंट आहे त्याच्यामध्ये 4 महत्त्वाचे विषय असतात। कोणकोणते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विज्ञान। विज्ञानमध्ये 3 विषय असतात, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि तुमचं जीवशास्त्र। हे 3 महत्त्वाचे विषयच खूप जास्त महत्त्वाचे, कारण ही जी काही पोस्ट असते डॉक्टरची पोस्ट असते। कशाची पोस्ट असते? आर्मी मधल्या डॉक्टरची पोस्ट असते, म्हणून विज्ञान इथं खूप जास्त महत्त्वाचं असतं। त्यानंतर बघा तुम्हाला जीके असणार आहे आणि मॅथ असणार आहे। तसं तो जो काही सगळा सिलेबस आहे तो या बॅच मध्ये सुद्धा कव्हर केलेला आहे। मग अग्निवीर भरतीचा त्याचबरोबर तुम्ही नर्सिंग असिस्टंटचा 2 ठिकाणी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। मग तुम्हाला तशा प्रकारे तयारी करायची असेल एकाच बॅच मधून तर आपली ही बॅच आहे। या बॅच मध्ये दोन्ही जो काही सिलेबस आहे तो तुमचा कव्हर होणार आहे आणि या बॅच मध्ये आपण तुम्हाला सराव टेस्ट सुद्धा देणार आहे। सगळी टीम शिकवायला असणार आहे, ती वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली। मी स्वतः असणार आहे, मी UPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, NDA ची परीक्षा पास करून जो इंटरव्ह्यू होत असतो तो इंटरव्ह्यू दिलेला आहे। म्हणजे सांगायचा अर्थ हाच की सगळी जी काही टीम शिकवायला आहे ती एकदम अनुभवी टीम आहे। या अनुभवाचा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या भरतीमध्ये फायदा होऊ शकतो। आता ही बॅच वरती सध्या ऑफर चालू आहे। 1000 ची बॅच तुम्हाला फक्त 200 रुपयामध्ये मिळणार आहे। ही ऑफर सध्या 1 महिन्यापुरती असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपलं महाराष्ट्र अकॅडमी ॲप डाउनलोड करून ही बॅच घ्यायची। ठीक आहे, आता पुढे बघायला गेलं आपण पात्रता बघू, शैक्षणिक पात्रता काय लागत असते। तर बघा ही जी काही पोस्ट असते नर्सिंग असिस्टंट सोल्जरची याच्यासाठी तुमची 12वी पाहिजे आणि 12वी तुम्ही पास पाहिजे तर कोणत्या स्ट्रीम मधून पाहिजे? विज्ञान, म्हणजे सायन्स तुम्ही 12वीला घेतलेलं पाहिजे, सायन्स मधून तुम्ही पास पाहिजे। 10+2 इंटरमिडिएट पास इन सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश विथ मिनिमम 50% मार्क्स ॲग्रिगेट। काय सांगितलं त्यांनी की कमीत कमी तुम्हाला 50% पडलेले पाहिजे। 50% चालन, 50 पेक्षा जास्त चालन, पण 50 पेक्षा थोडे जरी कमी असले तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकणार नाही। आणि तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये 40% पडलेले पाहिजे। ही इथं जे काही महत्त्वाचे विषय दिलेले ह्या विषयामध्ये तरी कमीत कमी तुम्हाला 40% पडणं आवश्यक आहे। ही झाली शैक्षणिक पात्रता। त्याच्यानंतर बघा 10+2 इंटरमिडिएट पास इन सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी। म्हणजे काही विद्यार्थी असे असतात की 12वीला त्यांना मॅथ्स थोडंसं अवघड जात असतं, त्यांनी मॅथ्स घेतलेलं नसलं तर त्यांनी झूलॉजी घेतलेलं असतं किंवा बॉटनी घेतलेलं असतं। मग असे जे काही विद्यार्थी त्या ठिकाणी असणारे ज्यांच्याकडे मॅथ्स नाही ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकणार। ठीक आहे, त्यांना सुद्धा तसंच आहे की एकूण 50% पडलेले पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 40% पडलेले पाहिजे। या भरतीसाठी जी काही एज लिमिट असणार आहे बघा ती 17.5 ते 23 वर्ष असणार आहे, जी अगोदर होती तीच असणार आहे। आता अग्निवीर भरतीला 1 वर्षाची वयवाढ मिळाली, पण इथं नर्सिंग असिस्टंटला 1 वर्षाची वयवाढ मिळालेली आहे। म्हणजे अगोदरच्या भरतीमध्ये जशा प्रकारे एज लिमिट तुमची होती त्याच प्रकारे या भरतीसाठी सुद्धा असणार आहे। जर तुमची जन्मतारीख 1 जुलै 2004 ते 1 जुलै 2009 दरम्यान येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नर्सिंग असिस्टंट या पोस्टसाठी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात। मग ज्या विद्यार्थ्यांना अग्निवीर भरतीमध्ये अप्लाय करता येत नाही एज क्रायटेरियामुळे ते इकडं अप्लाय करू शकतात, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची 2004चा जन्म आहे पण अग्निवीर भरतीसाठी 2005चा लागत असतो, बरोबर आहे। 1 जुलै 2005च्या पुढं ते 1 जुलै 2009 पर्यंत अग्निवीर भरतीमध्ये भरत असतो, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अग्निवीर भरती त्यांची मिस झाली एज क्रायटेरियामुळे। ते विद्यार्थी इकडं जी की आपली नर्सिंग असिस्टंटची पोस्ट आहे त्या पोस्टसाठी इंडियन आर्मीमध्ये फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर हवालदार झालं, वेगवेगळ्या पोस्टसाठी भरती निघालेली आहे। मग त्याच्यामध्ये एज लिमिट वेगवेगळे 20 ते 25 वर्ष सुद्धा आहे। मग तुमच्या शैक्षणिक अर्हतेनुसार तुम्ही त्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात। एकूण 2 पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात।
अग्निवीर भरतीसाठी पण करू शकतात, नर्सिंग असिस्टंट साठी सुद्धा करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता कळाली. आता बघा जी काही शारीरिक पात्रता असते, हाईट किती लागत असते, तर हाईट लागत असते 167 सेंटीमीटर. किती? 167 सेंटीमीटर. बघा महाराष्ट्र, गुजरात आणि युटी ऑफ दमन दीव या सगळ्या लोकांसाठी किती लागणार आहे? 167 सेंटीमीटर लागणार आहे. आणि गोवा स्टेट ओनली म्हणजे जे की गोवा राज्यामधले मुलं आहे त्यांच्यासाठी लागणार 165 सेंटीमीटर एवढी हाईट. ठीक आहे. त्याच्यानंतर चेस्ट बद्दल जर आपण बोलायला गेलो तर 77 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर फुगवून, न फुगवता 77 सेंटीमीटर आणि फुगवून 5 सेंटीमीटर एवढी लागणार. ठीक आहे. आता हाईट मध्ये कोणाला सूट मिळणार आहे बघा, सगळ्यात महत्वाचं हे हाईट मध्ये कोणाला सूट मिळणार? आउटस्टँडिंग स्पोर्ट्समॅन म्हणजे तुमच्याकडे जर स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सूट मिळणार आहे उंचीमध्ये. इंटरनॅशनल, नॅशनल, स्टेट लेवलचं काय सांगितलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर आपल्याकडे सर्टिफिकेट कोणतं पण असतं आपल्या जिल्हा परिषद शाळेचं, त्याचबरोबर गावागाड्यामध्ये आपण खेळलेला असतो एखादी स्पर्धा, ते सर्टिफिकेट ते चालणार नाही. तर इंटरनॅशनल लेवलचं, नॅशनल लेवलचं किंवा स्टेट लेवलचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला सूट मिळणार आहे. बघा 2 सेंटीमीटर हाईट मध्ये सूट मिळणार आणि 3 सेंटीमीटर छातीमध्ये आणि 5 किलो वजनामध्ये तुम्हाला सूट मिळणार आहे. आणि तुमचं जे काही वजन असणार आहे ते हाईट नुसार असणार आहे. बरोबर आहे. आता बघा अजून कोणाला मिळणार बघा, हु रिप्रेझेंटेड डिस्ट्रिक्ट, कॉलेज, स्कूल, स्टेट, युनिव्हर्सिटी, बोर्ड चॅम्पियनशिप ॲज मेन्शन्ड इन पॅरा 5 म्हणजे फुल नोटिफिकेशन एकदा बघून घ्यायचं. वाटलं तर फॉर्म भरायच्या अगोदर जर तुमची हाईट त्या ठिकाणी कमी असेल आणि तुमच्याकडे स्पोर्टचं सर्टिफिकेट असेल तर. ठीक आहे. बघा अन एलिजिबल कॅन्डिडेट कॅन बी ग्रँटेड प्रिस्क्राइब्ड रिलॅक्सेशन इन ऑल 3 मेजरमेंट, हाईट, चेस्ट आणि वेट या सगळ्या याच्यामध्ये त्या स्पोर्ट्सच्या विद्यार्थ्यांना काय भेटणार आहे तर सूट भेटणार आहे. आलं. फिजिकल क्रायटेरिया कळाला तुम्हाला की तुमची जी काही उंची आहे ती किती पाहिजे? 167 सेंटीमीटर. गोवा राज्याचे जे काही विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी लागणार 165. महाराष्ट्राचंच आपण हे बघतोय पुणे ॲरोचं, बरोबर आहे. त्यासाठी ही जी काही तुम्हाला पात्रता लागणार आहे शारीरिक. त्याच्यानंतर बघा आता काही विद्यार्थ्यांना बोनस मार्क मिळत असतात आणि इथं सगळ्यात महत्वाचा रोल असतो बोनस मार्काचा ह्या परीक्षेसाठी, कारण तुमची परीक्षा 200 मार्काची असते. सगळं डिटेलमध्ये समजून सांगतो तुम्हाला. बघा आता बोनस मार्क कोणाकोणाला मिळणार आहे? सन ऑफ सर्व्हिसमॅन म्हणजे ज्याचे वडील आर्मीमध्ये आहेत, बरोबर आहे, त्यांना. सन ऑफ एक्स सर्व्हिसमॅन SOE, सन ऑफ वॉर विडो, सन ऑफ विडो इन्क्लुडिंग अडॉप्टेड सन, अडॉप्शन डन ड्युरिंग लाईफ टाइम ऑफ अ सोल्जर, 2 वर्ड्स ओनली. आता बघा जे काही विद्यार्थी आहे, ज्या विद्यार्थ्यांचे एखादी विधवा महिला आहे त्यांच्या मुलांना म्हणा किंवा त्याचबरोबर एखाद्या मुलाचे वडील आर्मीमध्ये शहीद झालेले त्या मुलांना सुद्धा या ठिकाणी काय मिळणार आहे तर 20 मार्क बोनस मिळणार आहे. कारण 200 मार्काचा पेपर असतो, 200 पैकी तुम्हाला 20 मार्क असे एक्स्ट्रा मिळत आहे. त्या 200 पैकी तर तुम्हाला कितीतरी पडणारच पेपरमध्ये, पण हे 20 मार्क त्याच्यामध्ये अजून काय होणार? ऍड होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा स्पोर्ट्समॅन, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की स्पोर्ट्समॅन मध्ये आता वेगवेगळे मार्काच्या कॅटेगरी इथं, म्हणजे तुम्ही जर इंटरनॅशनल लेवलला खेळले असाल तर 20 मार्क तुम्हाला मिळणार आहे. नॅशनल लेवलला असाल तर 15 मार्क तुम्हाला मिळणार आहे. स्टेट लेवलला समजा नॅशनल लेवल किंवा स्टेट लेवल. त्याच्यानंतर कॉलेज, युनिव्हर्सिटी म्हणजे इथं तुमच्याकडं कॉलेज, युनिव्हर्सिटी किंवा डिस्ट्रिक्टच्या ठिकाणचं जरी तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं तरी तुम्हाला 5 ते 10 मार्काचा फायदा त्याच्यामध्ये होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे खाली इथं दिलेलं आहे बघा 5 मार्क यांच्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं जास्त ज्या विद्यार्थ्यांचं NCC व्हायला त्यांना तर खूपच जास्त फायदा आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे NCCचे सर्टिफिकेट असेल त्यांना 5 मार्क, B असेल 10, C असेल तर 15 मार्क. आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी NCC सर्टिफिकेट असून जे काही आपला परेड असतो त्या परेडमध्ये जर सहभाग घेतला असेल रिपब्लिक डेला तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना किती 20 मार्क प्लस मध्ये भेटणार आहे, 20 मार्क बोनस भेटणार आहे. जसं आपल्या तिकडे आर्मी अग्निवीर भरतीमध्ये 25 भेटत असतात तसं इकडे किती भेटणार आहे? 20 भेटणार आहे. म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना काय भेटणार तर बोनस मार्क भेटणार. खूप जास्त फायद्याचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपला फिजिकल मध्ये काय असतं तर सगळ्यात महत्वाचा याचा पेपर असतो. 200 मार्काचा पेपर होत असतो. तो पेपर झाल्यानंतर मग काय होत असतं फिजिकल असतं. अशी निवड प्रक्रिया असते. अगोदर तुमची एक्झाम घेणार, एक्झामचा एक विशिष्ट कटअप लावला जाणार. तो कटअप जर तुम्ही पार केला, आता मिनिमम जी काही परीक्षा असते त्या परीक्षेसाठी मार्क किती लागत असतात तुम्हाला? 80 लागत असतात, बरोबर आहे. म्हणजे 20 क्वेश्चन तुम्हाला 50 पैकी बरोबर करावं लागत असतात. मग तेवढे जर तुमचे बरोबर आले आणि त्याच्यापेक्षा थोडासा कटअप जास्तच लागत असतो, ह्या वर्षी जास्त लागू शकतो किंवा त्याच्यावर लागू शकतो सांगता येत नाही, पण 200 पैकी कमीत कमी तुम्हाला 80च्या पुढे मार्क असणं आवश्यक आहे. ठीक आहे. मग आता ते लागल्यानंतर तुमचं फिजिकल होत असतं, फिजिकल एक्झाम. मग फिजिकल मध्ये काय असतं बघा, 1600 मीटर रनिंग 6 मिनिटं 15 सेकंदामध्ये नीड टू क्वालिफाय म्हणलेलं आहे. म्हणजे फक्त तुम्हाला 6 मिनिट 15 सेकंदामध्ये रनिंग करायचे, याला कोणतेही मार्क मिळणार नाही.
मग तुम्ही 5 मिनिटांमध्ये आले, 4-4.5 मिनिटांमध्ये आले तरी त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. फक्त तुम्हाला 6 मिनिटं 15 सेकंदाच्या आत यायचंय, क्वालिफाय करायचे. बाकी सगळं जे काही पुलअप्स असतं, उंच उडी, लांब उडी किंवा झिगझॅग बॅलन्स काय जे इथे दिलेले सगळं, हे सगळं तुम्हाला क्वालिफाय करायचंय. आणि जे काही पुलअप्स आहे ते तुम्ही कमीत कमी 6 मारले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. म्हणजे फिजिकल जास्त अवघड नसतं या भरतीचं. अवघड काय असतो, तो असतो बघा पेपर. कारण पेपरमध्ये एवढे अवघड विषय असतात. पण तुम्ही जर चांगल्या प्रकारे मन लावून तयारी केली, 2-3 महिने व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी नियोजन केलं तर नक्कीच या भरतीसाठी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. बघा, सगळ्यात महत्वाचा विषय असतो बायोलॉजी. कारण बायोलॉजीच्या रिलेटेड आहे ना सगळं. कारण डॉक्टर बनायचंय तुम्हाला आर्मीमध्ये डॉक्टरची ही पोस्ट असते. मग ह्या पोस्टसाठी सगळ्यात महत्वाचा बायोलॉजी हा विषय असणार आहे. मग बायोलॉजीचे प्रश्न किती असतात? 15. फिजिक्सचे प्रश्न किती असतात? 5. केमिस्ट्रीचे किती असतात? 15. आता केमिस्ट्रीचे 15 प्रश्न का बरं असतात? कारण तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्टर म्हणल्यावर काय, गोळ्या बाटल्या, बरोबर आहे. मग त्या संबंधित आपलं केमिस्ट्री आलं, टॅबलेट वगैरे. आणि मॅथचे असतात 5 क्वेश्चन, जीकेचे असतात 10 क्वेश्चन. अशा एकूण मिळून 50 क्वेश्चन तुम्हाला 200 मार्कासाठी असतात. 50 क्वेश्चन 200 मार्कासाठी म्हणल्यावर एका क्वेश्चनसाठी मार्क किती झाले रे? 4. एका क्वेश्चनसाठी तुम्हाला 4 मार्क मिळणार आहे. कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसते. अंदाजी टोला जर बसला तर बसला, म्हणजे एखाद्याचं भाग्य सुद्धा उजळू शकतं इथं, बरोबर आहे की नाही. म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला 4 मार्कासाठी असणार आहे आणि एकूण 50 क्वेश्चन 200 मार्कसाठी असणार. मग याच्यामध्ये 15 क्वेश्चन बायोलॉजीचे, 15 क्वेश्चन केमिस्ट्रीचे, 5 क्वेश्चन मॅथ आणि फिजिक्सचे आणि 10 क्वेश्चन हे जीकेचे असणार आहे. हा झाला तुमचा सगळा सिलेबस. आता या सिलेबसमध्ये तुम्हाला काय विचारणार, बायोचे जे काही महत्वाचे घटक आहेत ते व्यवस्थित करून जायचे. प्राणीशास्त्र झालं, बरोबर आहे की नाही. प्राणीशास्त्र इथं महत्वाचं आहे. आरोग्यशास्त्र सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मग हे स्वतः डिकोडिंग करायचं सिलेबस काय काय असू शकतो परीक्षेसाठी, तसं आपण एक व्हिडिओ बनवणारच आहे त्याच्यावरती. त्यावेळेस तुम्हाला तो सगळा सिलेबस कळूनच जाणार आहे. पण तुम्ही जर मन लावून तयारी करत असाल तर इथून पुढे तुमच्याकडे आता परीक्षेसाठी बघा, आता आपण जर बघायला गेलो तर 13 फेब्रुवारी पासून फॉर्म सुरू झालेले. 1 एप्रिल 2026 पर्यंत फॉर्म चालणार आहे. म्हणजे फॉर्म भरायला भरपूर सारे दिवस तुमच्याकडे आहे. पण तुमची जी काही एक्झाम होणार आहे 1 ते 15 जून मध्ये होणार आहे. 1 जून पासून तर 15 जून पर्यंत 15 दिवस ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये तुमची एक्झाम होत असते. कम्प्युटरवरती 15 दिवस एक्झाम चालणार आहे. कारण भरपूर सारे विद्यार्थी असणार आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे. मग हे जे काही तुमच्याकडे उरलेले, आता इथून पुढे फेब्रुवारी तर गेला जवळपास, आता मार्च, एप्रिल, मे, मग हे जे काही 3 महिने तुमच्याकडे उरलेले, ह्या 3 महिन्याचं तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला इथं हे जे काही 100 200 मार्क आहे, 200 पैकी 180, 170, 160 प्लस मार्क नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. आणि तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी 160 मार्काच्या पुढे घ्यायचे, त्याचं टार्गेट ठेवायचंय. कारण दिवसांदिवस काय होत असतं, त्या ठिकाणी कट ऑफ वाढत चाललेला आहे, मुलं हुशार होत चाललेले, कॉम्पिटिशन वाढत चाललेले. म्हणून सगळ्यात महत्वाचं व्यवस्थित नियोजन करायचंय चांगल्या प्रकारे, जेणेकरून येणारी जी काही भरती आहे तर त्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे नर्सिंग असिस्टंट म्हणून. आणि ही परमनंट भरती आहे. या भरतीसाठी जवळपास सुरुवातीलाच पगार 60-65 हजार असतो. म्हणजे ते तुमच्या पोस्टिंग वरती डिपेंड असतं. जर हाय हिल एरियामध्ये जर तुमची पोस्टिंग आली तर तुम्हाला खूप जास्त पगार मिळत असतो. आणि डॉक्टरची पोस्ट आहे, जास्त ताण नसतो, लोड नसतो कामाचा. म्हणून सगळ्यात महत्वाचं, ही पोस्ट मिळवायची असेल तर 3 ते 4 महिने व्यवस्थित अभ्यास करा, चांगल्या प्रकारे नियोजन करा. ह्या विषयाला, जे विषय महत्वाचे त्या विषयाला जास्तीत जास्त रिव्हिजन करा. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची आहे, या बॅच मधून तुमचा अग्निवीर भरती त्याचबरोबर नर्सिंग भरतीचा सगळा जो काही सिलेबस आहे तो कव्हर होणार आहे. सगळा सिलेबस आपण शिकवलेला आहे या बॅच मध्ये. शिकवणं चालू आहे, रोजचे लाईव्ह लेक्चर सुद्धा होत आहे. याच्यामध्ये सराव टेस्ट सुद्धा आपण तुम्हाला देणार आहे. आणि मराठी माध्यम मध्ये बॅच असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे. कारण आता तुम्ही अग्निवीर भरती त्याचबरोबर नर्सिंगचा जो काही पेपर आहे तो मराठी भाषेमध्ये देऊ शकतात. अगोदर देता येत नव्हतं तर बऱ्याच मुलांना अडचण होत होती, गणित समजत नव्हतं हिंदी मधलं, त्याचबरोबर बायोलॉजी, फिजिक्स वर हे जे काही विषय ते हिंदीमध्ये समजायला थोडेसे अवघड जात होते. पण आता तुम्ही मराठीमध्ये पेपर देऊ शकतात. म्हणून आपली ही बॅच ती मराठीमध्ये असणार आहे. त्याचबरोबर ही जी काही सगळी अग्निवीर भरती, नर्सिंग भरती, त्याचबरोबर वेगवेगळे ट्रेड्समॅन झालं, टेक्निकल झालं, क्लर्क झालं, ह्या पदासाठी आपलं पुस्तक सुद्धा उद्या परवापासून मार्केटमध्ये येणार आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक घ्यायचं असलं ते सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करू शकतात, जेणेकरून त्यांना मराठीमध्ये एक चांगलं पुस्तक त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि बॅच सुद्धा आपली मराठीमध्ये सध्या ऑफर चालू आहे. बॅच वरती 1000 रुपयाची बॅच फक्त तुम्हाला 200 रुपयाला मिळणार आहे. बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ॲप डाउनलोड करून ठेवा आपलं. बॅच संबंधित कोणती माहिती पाहिजे असली तुम्हाला तर ह्या नंबरवरती तुम्ही नक्की त्या ठिकाणी संपर्क करू शकता. ठीक आहे. आता ह्या पदासाठी जर तुम्ही पात्र असाल तर फक्त कमेंटमध्ये सांगायचे की आय एम, की मी पात्र आहे म्हणून. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. आता बाकीची सगळी जी काही महत्वाची माहिती आहे ती तुम्हाला सांगितली. अजून कोणती अडचण तुम्हाला नर्सिंग असिस्टंट बद्दल असेल, कोणती माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमची प्रत्येक जी काही माहिती आहे त्या माहितीला रिप्लाय देण्याचा प्रयत्न आपण करू. आणि ज्या विद्यार्थ्यांना आर्मीमध्ये परमनंट फौजी व्हायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करायचा आहे, लाईक करायचंय आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचंय. जय हिंद.